नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलाय तुमच्या हक्काचा तुमचा लाडका कार्यक्रम थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, दिवाळी सुरू झालेली आहे. आज आहे धनत्रयोदशी. सगळ्यांना आजच्या या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आणि यंदाची दिवाळी थुकरटवाडीमध्ये स्पेशल आहे, कारण सूर्यवंशी या आगामी भव्य दिव्य सिनेमाची ही स्टारकास्ट आपल्याकडे आलेली आहे. पुन्हा एकदा पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे थुकरटवाडीच्या आपल्या शूटिंगकडे वळण्याची. सगळ्यांनाच माहिती आहे की थुकरटवाडीचे रोहित शेट्टी बनवतायत एक सिनेमा, ज्याचं नाव आहे माहेरची गाडी. बघूयात मग आता पुण्याच्या वाड्यात शूटिंग सक्सेसफुल होतंय का? I think we should just start shooting because it's getting really late and I have to really go. We should start shooting. मी काय म्हणतो, त्यापेक्षा आपण शूटिंग सुरू करू. बेटर आहे ना. प्रोड्युसर आले ना की लगेच शूटिंगला सुरुवात करायची. मुहूर्त आहे ना, प्रोड्युसर येणार आहे आपले. पण एवढा वेळ का लागतो त्यांना? ते हिरोईन सोबत येत आहेत ना, त्यांची मुलगी आहे हिरोईन, तिलाच घेऊन येतात. थोडी तयारीला वेळ लागतो मॅडम, काय करणार आपण? बोला उनको बोला यार. सर या सर. आले आले आले. अरे हळकुंडाचा तुकडा कोणी आणलाय? एक मिनिट. या फिल्म मध्ये राजपाल यादव लेडीज भूमिका करतायत. कहते हैं मेरा बदलाव लग रहा है. आपको क्या लगता है मंत्री जी? मंत्री जी आहे. मी राजपाल यादव आहे. मी त्यांची मुलगी रवीना. अगं, ताक घुसळायचं रवी पण मोठं असतं तुझ्यापेक्षा. आणि तू कुठली कॅट ग? खरं तर आमच्या सगळ्यामध्ये इला इंग्रजी येते, म्हणून ही कटरीना, नाही तर केसरी कटरीना. शट अप. मला तुझ्याशी बोलायचंच नाही. टिप टिप बरस पाणी. काय चाललंय काय? 2 थेंब पोलिओच्या घेतले तर तुला ठसका लागतो. नाकी भिजायचं नाव काय बोलायचं? ओ सर, तुमच्या 2 वर्षाच्या आतील मावशीला पोलिओ ऐसा मत लाव रे मेरे पास. हे नाही सर, हे खूप वर्ष झाली सर, हे झालंय. अच्छा, और अभी वो 2 डोज का आ गया वो? हे नहीं, अभी नहीं, अभी का अलग है सर वो. अच्छा. शूटिंग चालू करूया आता. 1 मिनिट. शूटिंग चालू करा. काय कोण आहात? कोण तुम्ही? हे माझे प्रोड्युसर. बापरे, इथंच बजेट कमी झालं तुमचं. कोण आहे हा माणूस? बाहेर काढायला त्याला बाहेर काढा. 1 मिनिट. सांगा यांना, वाड्याचा माल काय? बाहेर काढा. सगळ्यांना बाहेर काढेल मी. अशी माणसं, यांना शूटिंगला देते परमिशन तू? ऐका ना, सर. काय मला बाहेर काढतो? आपण जरा समजून घेऊ ना, सामंजस्याने घेऊया आपण ना. शूटिंग करू द्या ना मॅडम, बोला ना. तुम्ही शूटिंग, मी करा शूटिंग सुरू. मी गप्प बसा. ऍक्शन. मी आहे ना त्याच्यासाठी. मी आहे. असं कोणी म्हणलेलं चालत नाही. तर आपण जो पिक्चर करतोय त्याचं नाव आहे माहेरची गाडी. आपल्या त्या 400 गाड्या मागवल्या होत्या मुंबईवरनं, आल्या का पुण्यात? ऐका ना सर, हिला का ना त्यामध्ये? हिला काय स्टेफनी म्हणून घ्यायची? अरे माहेर हिरोईन म्हणून घ्या ना. हिरोईन म्हणून? आणि मी काय ब्रिटन वरनं टोल नाक्यावरती काकड्या विकायला आले? मी आहे हिरोईन, मी असते याच्यात हिरोईन. अरे असिस्टंट,
अरे 400 गाड्या मागवल्या तर काय झालं? हा सर आता येतच आहे गाड्या 400 गाड्या येत आहे सर. अहो ऐका माझं ऐका पहिले. 400 गाड्या मागवल्या तुम्ही, 400 गाड्या येतील, पण हे पुणे आहे पुणे. इथं पार्किंगला जागा आहे का? कुठे ठेवणार त्या 400 गाड्या तुम्ही? कैसा है रोहित शेट्टी है मतलब 400 गाड़ी तो लगेगा ना, क्या बोल रहा है? ते थोडा मागे एकदा डोनाल्ड ट्रम्प आले होते, हा. रिक्षाने आले होते. त्यांच्या गाडीला पण पार्किंग नाहीये. तुमचं कुठे पार्किंग लावताय? 400 गाड्या आणतायत म्हणे. तुम्ही तुम्ही कपासा म्हणलं तुम्ही ते त्यांचं बघून घेतील. तुम्ही करा शूटिंग सुरू. ऍक्शन. ओके असिस्टंट हा सर. चला सीन सांग इकडे. बताओ यार बताओ चलो. सर सीन असं आहे. मेरे को बताओ क्या करना है. सांगणार सर तुमचं नंतर. सर कसं आहे, तुम्ही मुलीचे बाबा असता, हा मुलीचे डॅडी. मॅडम तुम्ही मुलगी असता सरांचे. हा सर तुम्ही मिस्टर असता, नवरा. हा आणि तुम्ही सगळे मांडवाच्या बाहेर उभे असता, मांडवाच्या बाहेर. मांडवा व अग्निपथवाला. नाही हो मंडप रहता नहीं क्या, 4 बंबू टाकते आपण वरती मांडव घालतो बघा आपण. लग्नाचा मांडव. ओके, हा. समझ गया तू बोल रे. ओके सर, तर मांडवाच्या बाहेर तुम्ही आहात आणि स्टोरी एकदम सिंपल आहे सर. कसं आहे सर, तुमचं आणि मॅडमचं लग्न होतं. ओके, आणि त्या लग्नात आहेर म्हणून तुम्ही गाडी देता सर. इसको गाडी हा ती झाली माहेरची गाडी. हो ऐसा आहे माहेर. रणवीर सर म्हणता तुम्ही की तुम्ही म्हणता की गाडी वीक, मला नवीन कापड पाहिजेत, गाडी वीक. मॅडम गाडी विकायला तयार नाही बिलकुल. तुम्ही म्हणता वीक, तुम्ही जबरदस्ती करता विकायला. पण मी याच्यात कुठे आहे? तुम्ही गाडीत असता सर, तुम्ही गाडीमध्ये असता, तुम्ही ड्रायव्हर असता. पण ही हिरोईनची अवस्था बघून तुम्हाला खूप वाईट वाटतं सर, खूप वाईट वाटतं. म्हणून तुमचं प्रेम जडतं हिरोईनवर. असं हे कळतं रणवीरला. आणि मग रणवीर अख्खी गाडी तुमच्या सकट पेटवून देतो, गाडी खाली बॉम्ब लावतो. कुठं? गाडी खाली. अच्छा गाडी तुम्ही गाडीत असताना तुमच्या सकट उडवून देतो. हिरोईनला वाटतं आता सगळं संपलं, ती खूप रडते. पण तसं होत नाही सर. तुम्ही परत येता, भूत बनून येता गाडीतनं. गाडीत भूत असतं तुमचं. म्हणजे मला भूतासाठी वेगळा मेकअप करावा लागेल? नाही तुम्ही आहात तसेच या. ते सर असते तर त्यांना मेकअप करावा लागला असता. तुम्हाला नॉर्मल होण्यासाठी मेकअप करावा लागतोय, लक्षात घ्या. हा टेन्शन नका घेऊ. तर असा सीन. एक मिनिट. हे गाड्या उडवण्याचं काय चालू होतं इथे? काय म्हणजे गाड्या उडवणार ना इथे आपण? नाही कुठे उडवणार, कुठे तुम्ही गाड्या? इथे वाड्यात. इथे ते वाड्यात? अरे या वाड्यात पतंग उडवू देत नाही मी कोणाला. गाड्या कशा उडवू? काय चालू आहे? कपासा बरा काय? त्यांनी पैसे दिलेत आपल्याला, आता उडवणार ते आपले. हिला उडवा मग. अरे उडवायचं तर टॉस उडवा ना. टॉस, हिरो टॉस करतो असं दाखवा. आता त्याला शिक्षा द्यायची तर मग आता काटा आला तर त्याला उठा बशा काढायला लावा. छापा आला तर त्याला असे अंगठे धरायला लावा. तो कोंबडा करा त्याचा. शिक्षा द्यायची की त्याला? नाही तसं नाही सर. कसं पिक्चरचं नाव काय? माहेरची गाडी आहे ना. अरे मग काय झालं? पिक्चरचं नाव माहेरची गाडी आहे. त्यांचा पिक्चर होता बेबी. शेवटपर्यंत लहान मूल दाखवलं नाही त्याच्यात. आम्ही अख्खा पिक्चर बघितला. आता दाखवतील लहान मूल, आता दाखवतील. मग त्यांनी दाखवला ना, पिक्चरचं नाव बेबी ठेवून लहान मूल दाखवलं नाही. तसं तुम्ही माहेरची गाडी ठेवा आणि गाड्या दाखवू नका. काय फरक पडतो? हो नाही तर काय, मागे पण एक पिक्चर आला होता मैं हूं ना, त्यात मेवणा दाखवलाच नाही. अरे त्या पिक्चरचं नाव मेवणा नाही, मैं हूं ना. मैं हूं ना असं होतं ते पिक्चर. मी काय म्हणतो, आता मी तुम्हाला सगळ्यांना जरा डायलॉग सांगतो. हा तुम्ही करा शूटिंग. ऍक्शन. तुम्ही या बाजूला चला. हे ऍक्शन बोलायचं तुला काय एवढं पडलंय का? या इकडे. सीन तयार आहे सर. हा डायलॉग सांगा, वाचून दाखवा. सरांना डायलॉग वाचा. सर लय मोठी आहे सर, तुम्ही वाचा. अरे आज त्यांच्या समोर तरी करा, एखादा रोल तरी देतील. इथे पण तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही म्हणता जावई बापू, माझा फेटा तुमच्या पायावर ठेवतो, पण गाडी विकू नका. समज मुलीला पदरात घ्या, असं तुम्ही म्हणता सर. हा मुलीला पोलिओचे डोस द्या. सर ते झालं सर, ते मागे होतं मागच्या वेळेला. कन्फ्यूज होता. खत्म हो गया सर अभी. अभी ये पिक्चर सर. सर रणवीर सर, मग तुम्ही बोलता की जो मला देतो त्रास त्याचा मी घेतो क्लास.
हा आणि मग सरांचा हात धरता तुम्ही. ओके मॅडम तुमचा डायलॉग आहे बघा. आबा तुम्ही रडू नका, आबा तुम्ही रडू नका. रडू नका. धनी ही गाडी जानी ही ही गाडी गाडी माझ्या आबांचा जीव आहे. माझ्या आबांचा जीव आहे. त्यांचा जीव विकाल का? त्यांचा विकाल जीव का? या बढ़िया बढ़िया डबिंग में कर लेंगे, तू टेंशन मत ले बेटी. आणि सर मग तुम्ही बोलता सर. सोड तिला. गाडी इकायची नसते साहेब, गाडी राखायची असते. क्या बात है, मस्त. जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो मैं नहीं बोलता वो तो मैं डेफिनेटली करता हूँ. असं. ठीक आहे सर, करूया आपण आता सीन. कळलंय तुम्हाला? आज मुझे म्यूजिक दूं क्या उसमें? अच्छा बॅकग्राऊंड त्यात सर तुम्ही म्युझिकची प्रॅक्टिस करा. ओके. तोपर्यंत सीन तयार. प्रॉपर्टी लावा रे. प्रॉपर्टी लावा फटाफट. असंच करा. चला, चला. प्रॉपर्टी चला बेडो. चलो करते एक रिहर्सल करते. चलो ऍक्शन. चलो भाई चलो, मेरा एक्शन ना. बेडो सर जावई बापू. वही है रे. फिर से एक्शन बोल, फिर से एक्शन बोल. ऍक्शन. जाओ बेडो. सर जावई बापू घ्या ना. अरे जावई बीडू ही होता है यार, छोड़ ना. बीडू है, जावई बीडू है अपना. ठीक आहे सर बिडू करा. जावई बीडू. आगे क्या है? मी माझा फेटा तुमच्या आता है रे. तू पूरा मत बोल, पूरा मत बोल. तेरे को आता है क्या ये देखा मैंने. मी माझा फेटा तुझ्या पायावर आता ठेवतो. आहे. जावई बापू म्हणाला तर बरं. रेडी सर करूया. जावई बीडू, मी तुला फेट्यावर मारतो. सर कशाला मस्त. ते फेटा पायावर ठेवतो सर. फेटा पायावर ठेवतो. फेटे को पायों पर रख. रख रहा. हाँ फेटा जो होता है वो पाव पे रख रहे सर. चल वन मोर कर ले. हाँ सर रेडी सर करते सर. ऍक्शन. जावई बापू फेट्यावर पाय मारतो. सर ते माझा फेटा मी पायावर ठेवतो. वैसा भी कर सकते हैं, वो भी अच्छा है. वैसा ही करतो सर. वैसा ही कर. एक कर लेते सर. हो जाएगा. अरे भाई कर ले. ऍक्शन सर. जावई बापू फेट्यावर पाय देऊ नका, मी पाया पडतो. मस्त आहे सर. फर्स्ट क्लास. डबिंग में कर लेंगे, तू चल आगे. हो जाएगा सर. डबिंग हो जाएगा. सरांचा डायलॉग झाला की तुम्ही घ्या सर. सरांचा डायलॉग सर. बिडू बोल. जावई बापू फेटा पायावर ठेवतो. मला जो देतो त्रास त्याची मी घेतो क्लास. त्यांना चूस के. हा बोल रहा. आता आपण ऍक्शन बरोबर करूया. कळलं तुम्हाला डायलॉग कळले साधारण. बिडू कर ले. चल रहा है, चल चलो. चलो 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 ऍक्शन सर. आता तुम्ही गाडीवर ऍक्च्युअली उभे राहता सर. अच्छा. हा? आणि तुमचा डायलॉग आला की तुम्ही वळा. फ्रंट बॅक राहा. असे वळा फक्त आणि डायलॉग बोला. ओके सर. या सर या. रेडी. मी तुम्हाला क्यू देईन सर. हाँ सर. मेरा कैसा हो रहा है? हाँ सर आपका सर मस्त. सर कर लेते. ओके जावई बापू बिडू. सर ट्रॉली है क्या? सर पीछे आ जाओ थोड़ा. ये कौन सा गाड़ी है? मेरा डायलॉग है क्या है बिडू हाँ सर वाला? वही है ना सर आपका डायलॉग. अरे. जावई बापू वाला. अच्छा वो टेक नहीं था क्या? नहीं सर वो तो रिहर्सल कर. पहला बोलने का ना यार, ऐसा नहीं करने का. सॉरी सर. चल 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 करते बिडू, करते चल दे उनको जाने का है. चलो फॉलो कर. ठीक है. ओके रेडी सर. रेडी रेडी. ओके ऍक्शन. जावई बिडू मस्त है एकदम. कैसा है? फेटा पहन के आ. डबिंग में कर लेंगे. तुम्ही डायलॉग बोला सर. रणवीर सर बोला. अरे आज मत तो बिडू. देतो मला त्रास सर घ्या तुम्ही. जो मला देतो त्रास त्याची मी घेतो क्लास. हा, मॅडम मॅडम. आबा आबा प्लीज तुम्ही गाडी विकू नका आबा. हा सर सर चला. ऍक्शन सर. जो मैं बोलता हूँ. अरे हवा में उड़ गया क्या?
हक्की सर अरे कशाची ऍक्शन पडला अडत ते अडक पडले अडाच विहिरीत. अरे सत्यानाश हो तुमचा सगळ्यांचा. माझ्या पिण्याच्या पाण्याची विहीर होती ती, त्याच्यात अख्खा माणूस पाडलाय तुम्ही. अरे मुझे बाहर निकालो कोई तो. तुमची विहीर आहे, करा ना काहीतरी तुम्ही. कोणाला तरी फोन करा काहीतरी पडते मरल ना ते. म्हणून तुम्ही हे शूटिंग वाल्यांना ना बंगले द्यायला परवडत नाही, हे असे धंदे करून ठेवतात. हा हॅलो हॅलो, अहो आमच्या विहिरीमध्ये माणूस पडलाय, काढायचे किती पैसे घ्याल? 1000 रुपये. 1000 रुपये? नको नको, 1 तास त्याला आतच ठेवतो, फुगला की आपोआप वर येईल. असं काय बोलतं, त्यांना काढा ना बाहेर. बाहेर काढा त्यांना. मैं ट्राई करता काढा हूँ, है. मैं ट्राई करता हूँ, रुको. ऐसा बहुत आइटम निकालेला बहने बाहर. सर 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 मैं खुद बाहर आता हूँ, बजाओ मत सर. थोडो इतना सोपा आइटम है वो. थँक्यू सर चला चला एक करूया. चला 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 पेट बंद बाहेर वाचा. पचकन पचकन करूया. बेटी तेरा कुछ है कि नहीं? मेरा है सर, हाँ. एक डायलॉग है ना. मैं कौन है? हाँ बाप है तेरा. सर करूया का सर? रोहित. रेडी आहे सर? रेडी रेडी. ऍक्शन. जावय बापू फेट्यावर मस्त दिसतो आपण. अभी मैं कर लेंगे. हाँ सर. मस्त. मला जो देतो त्रास त्याची मी घेतो क्लास. आबा असं नका करू आबा. आबा प्लीज. आबा गाडी नका विकू आबा. सर क्या सर? चीता जब 2 कदम पीछे जाता अरे मत जाओ पीछे, आप गिर गए थे अभी. हरकत नाही सर. जाऊ आई. नीट करूया सर, फायनल करूया. पुढचा घ्या ना डायलॉग तुम्ही. हा मिळालाय सर मला. हा मिळालाय, तुम्ही त्याच्या पुढचा डायलॉग घ्या. ओके सर, एक लास्ट टेक कर लेते सर. असिस्टंट चल. ये बात में क्या करने वाले इसका? हाँ? ये बात में क्या करने, स्किट की बात क्या करने वाले इसका? कुछ नहीं सर, उसका पेमेंट करेंगे, छोड़ देंगे सर. मैं लेके जाता हूँ, टाइगर को बहुत पसंद आएगा. कोई बात नहीं सर, कोई बात नहीं. चलो जल्दी करो यार. चलो चलो कर लेते साथ में रहो. Very hot. चलो Okay. Okay. ऍक्शन सर. जावय बापू फोटो काढू आपण काय? पेट्यावरचे. मला जो देतो त्रास त्याची मी घेतो क्लास. आबा असं नका करू आबा. घरी तुम्ही का विकताय आबा? जो समजा मैं डर गया, आता काय मी घरी जात नाही. अरे काय करतो तू? काढून टाके. नाही सर, गाडी उडवायची आहे ना सर आपल्याला. अरे गाडी उडव ना. माझी गाडी का उडवतोस तू? ऍनिमेशन मध्ये करते. सर त्या अॅनिमेशन मध्ये ते रिअल नाही वाटणार ना. अरे मी तरी कुठे रिअल आहे आणि तू तरी कुठे रिअल आहे? तरी 40 मिनिटं स्किट चालतंय ना. ऍनिमेशन मध्ये कर. जा घेऊन जाते दुसरीकडे, लांब ठेव. उडवू नको. मजा नाही येणार सर. नाही उडवू नको, जा घेऊन जा. अरे यार घे मागे घे. चल. नाहीच रोहित म्हणतात. शर्मा रख देव. अरे शर्मा कुठं आणला सर? हे पण घेऊन जा. सर शर्मा ऐसी. मैं कल मैच देख रहा था ना, वो दिमाग में चल रहा है. ठीक आहे इथे ठेव. चला करूया का आता? फायनल करूया सर, आता फायनल करूया. एक घेऊन टाकूया आपण. हा चला फाइनल कर ले भाई, जल्दी. चलो ऍक्शन सर. ऍक्शन. मैं जावय बापू मला जो देतो त्रास त्याची मी घेतो क्लास. आबा प्लीज असं नका करू आबा. गाडी नका विकू. जो समजो मैं डर गया, आता मी वारतोय बहुतेक. अरे अगरबत्ती लावतोय तो, त्याला सांगा. रिअल भाव माहिती आहे. ओरिजिनल है वो, ओरिजिनल आहे. काय? अरे काय वेडे आहे का तुम्ही? माझा काय वाडा उडवणार काय ओरिजिनल भाव मांडला तुम्ही? अरे काय अक्कल आहे का तुम्हाला? अरे त्यांचं प्रमोशन असून त्यांनी ओरिजिनल भाव मानला नाहीये. कोण? कॅटरीना. पॉइंट लय बॉम्ब सुचायला तुम्हाला. एवढी करीना असताना तुम्हाला कटरीना आठवती? बॉम्ब तर मी आहे बॉम्ब. बघितले? अरे एक्सपायर झालेल्या लायसनला कोणी लॅमिनेट करते काय? नीट. हा हे बघा, हे तोडफोड न करता शूटिंग करा. काय करायचं ते? वाडा बिडा उडवायचं नाही सांगून ठेवतो. पूर्वजांचा वावर आहे आमचा या वाड्यामध्ये.
ग बसा तुम्ही करा ऍक्शन. तुम्ही बाहेर व्हा. एक फाइनल टेक कर लेते सर. खत्म कर देते. खत्म कर लेते. फाइनल टेक कर लेते. चलो खत्म कर लो, जल्दी कर लो. भाई देख इसमें हो रहा है क्या देखा. फाइनल. हाँ बेडो चल. हाँ ऍक्शन बोल. I don't think चला चला it's चला. safe. रेडी. सर आता असं करूया हा. तुम्ही तिकडून बसा आणि रिव्हर्स मध्ये या असे. असं म्हणतो. हाँ, हाँ, घ्या. असं करू. चला. क्या बात है मास कौन किसको सिखा रहा देख. तुम्ही बोला. क्या चल रहा है भाई कुछ समझ में नहीं आ रहा है. मागे. कैसा 7 वर्ष चालला आपला कार्यक्रम काय माहिती. वा वा डॉक्टर. असं बरं मोठ्यांचे आशीर्वाद आहेत. चला चला रेडी सर. ऍक्शन सर. जावय बापू दोन. मला जो देतो त्रास त्याची मी घेतो क्लास. आबा प्लीज गाड़ी नका बिकू आबा. खड़ा पुढे गया. मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ. क्या बात है. मैं नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूँ. क्या बात है. वो वाला मैं चला ना जो मैं को कदम वाय. बाया कौन है. कोण आहे? आम्ही मंजलिका. कौन. आम्ही मंजलिका. अरे कितना मस्त पिक्चर बनाया इन्होंने सैराट नागराज मंजोलिका. फिल्म. आम्ही मंजलिका. तुम्ही आमच्या वाड्यात शूटिंग कसा करबे. तरी मी तुम्हाला सांगत होतो वाड्यामध्ये तोडफोड करू नका. अरे पुरोधाचा वावर आहे वाड्यात. 200 वर्षापासून या वाड्यात राहते ती. आता ती भिंत फोडली ती बाहेर आली. आता काय करणार काय. आम्हाला या पिक्चर मध्ये हिरोईनचं काम पाहिजे. कुठले पूर्वज आहे तो बंगाली झाले ते. डायरेक्टर ऐका ना त्यांना द्या ना जरा हिरोईनचा रोल द्या तुमच्या पिक्चर मध्ये. दिला असता पण त्या भूत आहेत ना दिसत नाहीत ना. कोणाला दिसत आहेत का ह्या. नाही साहेब मी मंजुळा ढमाले. मी इथंच राहते. धमाल. हा कमाल आहे या बाईची. इथं कुठे राहतो तू. इथंच राहते. कशी काय? त्याचं काय झालं माहितीये का. मोठ्या सवत बाई तुम्हाला सांगते यांची मी दुसरी बायको आहे मंजुळा ढमाले. आयटम आहे. या झोपल्या ना की हे मला भेटायला येतात. आणि यांनी मला सांगितले की कोणी बघितलं की सांगायचं मी भूत आहे म्हणून. असं सांगितलं. हा वाडा पण यांनी माझ्याच नावावर केलाय. वाडा तुझ्या नावावर आहे. हा अरे भूत खोटं बोलतात. खोटे बोलतात भूत काय खरे बोलतात का. तरी तुला सांगत होतो मी असे धंदे करू नको. आता आग लागली ना माझ्या घराला. आग लागली नाही. आग तर आता लागणार आहे. इकडे आण रे. काय करणार. इकडे आण. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. वा वा एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झालं पाहिजे. सगळ्या कलाकारांनी मी मंचावरती बोलावतो. या प्लीज लवकर या. कसं वाटलं सर. अक्षय सर. सुपर मजा आली. काय रणवीर सिंग तुम्ही करता. काय केले. आणि हिमेश रेशम्या तुम्ही पण. काय
कॉपी केलं हिमेशचं तुम्ही. आपटे साहेब मजा आली साहेब, खूप मजा आली. मॅडम शकुंतला आपटे. आणि साहेब तुम्ही काय करत होता? मी कुठे होतो तिच्यामध्ये? मी स्वतः शोधत होतो कुठे आहे मी तुमच्यामध्ये. कॅटरीना मॅडम खूप मॅडम चांगली मॅडम. थँक्यू. दीपिका पदुकोणे खूप आवडला तुमचा. आणि तुमचा डान्स मॅडम, काय एक्सप्रेशन होते आपले, काय एक्सप्रेशन. प्रोड्युसर साहेब कुठले प्रोड्युसर होते आपण? कुठले प्रोड्युसर होते? हे 200 रुपये पर डे. रवीनाजी आय लव्ह यू सर. थँक यू व्हेरी मच. ग्रेट. वा वा. अमेझिंग. रोहित सर कसा वाटला तुम्हाला आमचा? अरे दादाला विचारत. हा दादा. वीडियो एक से बढ़कर एक, बहुत मजा आया. इतना आसान है, बहुत दिन हो गया आसान है. और तू बहुत भारी है वीडियो. मतलब ऐसा मैं है तो मैं बहुत भारी है. एक नंबर यार मेरे से, मतलब मगर ये मैं है तो भारी है. पण आपने जरा देर भी इतना भी नहीं छोड़ा जैकी दादा तो यार. हाँ इतना भी नहीं छोड़ा. जहाँ मौका मिला वहाँ बांसुरी बजा दिया. हाँ जहाँ कोई कुछ नहीं बोल रहा तो बीच में ये बोल देते हैं. कभी डबिंग करने का तेरे को बुलाऊंगा मैं. एक नंबर डबिंग. अरे रोल के लिए बुला लो. मैं घर पे बैठे रहता हूँ. इधर का क्या होगा वो सोच. अति सुंदर, अति सुपर. इतका हर्ष, फुल पॉवर. रोहित सर तुम्हाला कसं वाटलं आमचा skit? अरे बहुत मजा आया. और मतलब रणवीर ऐसा लग रहा था सेम है. सेम रणवीर से. वो बेस्ट डायलॉग था. गले वाले लिया, चुम्मी उम्मी मारी और फिर बोला कौन है तू. और इम्पोर्टेंट ऐसा लग रहा है सबके घर में ऑफिस में कैमरा लगा के रखा है शूटिंग पे, जैसे सब होता है ना एग्जैक्टली वैसे ही. बहुत अच्छा है. वाह वाह. थँक्यू यार. स्वप्नील सर फार भारी. मला असं वाटतं की आपलं जे प्रहसन सादर करतो आपण, जो हम लोग स्किट यहाँ परफॉर्म करते हैं, उसका एक्चुअल मजा यही है कि जब सामने कोई बैठा हो अप्रिशिएट करने के लिए. एग्जैक्टली. और 2 साल से ना हम भी वो मजा मिस कर रहे थे सर, बिकॉज ऑडियंस नहीं थे, गेस्ट नहीं थे, तो वो परफॉर्म करते थे, मैं बैठ के एंजॉय करता था. एंड ये थिएटर जैसा है. Exactly. ये गिव एंड टेक जितना लाइव हो और जिनके लिए किया जा रहा है, वो अगर सामने बैठ के उसको देखे तो उसके जैसा मजा ही नहीं. सो थँक यू सो मच फॉर कमिंग हिअर अँड ग्रेसिंग दी इव्हनिंग. थँक यू सो मच. आणि तुम्ही सगळे मी नव्याने काय सांगू, एक नंबर. So how are you, sir? Absolutely fine. Thank you. नहीं मेरे को झुकना मत. काय ब्युटी. एक नंबर. आया बिडो. बापू. तेरे को थँक झाली माफी. बहुत भारी. वा वा. क्या बात आहे. आणि अक्षय सर म्हटल्यानंतर तर ऍक्शन आलीच, ती असायलाच पाहिजे. आणि ती या पिक्चर मध्ये आम्ही प्रोमो पासूनच बघतोय सर. हो. किती ऍक्शन त्यांनी ठरवली आणि किती तुम्ही ठरवली, कारण दोघंही सेमच आहात. ना सगळं ऍक्शन त्यांनीच ठरवली. त्यांनीच ठरवली. हां त्यांनीच सगळं ऍक्शन त्यांनीच इन्स्पायर केलं. त्यांनीच मला सांगितलं काय करायचं, कसं करायचं. अँड वन ऑफ द बेस्ट ऍक्शन आय हॅव डन. वाह 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 वाह. इतके दिवस सर लॉकडाऊन होता, तुम्ही पण घरी असालच. हो. मग काय केलं सर इतके दिवस घरी? मी कुठे घरी होतो, मी तर काम करत होतो. मी तर कुठे घरी होतो. त्या पद्धतीने घरी नव्हताच तुम्ही कधी. पण सर एक थोडी फेज असते बघा की त्यावेळेला अशी झाली नाही, होती. मी तर इकडनं पळालो. मी गेलो स्कॉटलँडला जाऊन तिकडे बेल बॉटम शूट केलं. करोना म्हणलं असेल यार आपण काय करायचं या माणसाचं. तिकडे मी 2 फिल्म पण बनवून आलो होतो इकडे परत. पण एक फेज आली आमची सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये की आपल्याला घरात थांबावं लागलं, खूप टेन्शन आलं होतं. आणि त्यावेळेला असं वाटायचं की हे कधी सुरू होणार, हे कधी सुरू होणार. तसं कधी तुम्हाला वाटलं? मी नेहमी विचार केलं काय
काय बंद असलं तरी सुद्धा मला काम करायचं. बरोबर. देअर वॉज अन ऑपॉर्च्युनिटी की सिनेमा बंद आहे तर मी OTT प्लॅटफॉर्ममध्ये आपलं रिलीज केलं. मी दोन फिल्म लक्ष्मी फिल्म रिलीज केलं आणि बेल बॉटम ते पण आणलं होतं. तर मी वेट नाही करत, मी करत राहतो. ऑब्व्हियसली दिस फिल्म इज अ ह्यूज फिल्म. ह्याचं इम्पॅक्ट म्हणजे ते सिनेमाच्या मध्येच येणार आहे, OTT मध्ये नाही येणार आहे. अँड आय थिंक द डिसिजन अबाउट ही टूक वॉज अ वाईज डिसिजन. वा 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 वा. आणि त्याच्यामुळे आता ती गंमत आहे, जी रोहित शेट्टी सिनेमा आहे ती गंमत आहे आम्हाला बघायला मिळणार आहे. याच्यामध्ये सर तुम्ही जे पात्र करताय, जे कॅरेक्टर करताय त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल विसरायची बिमारी आहे. नाव विसरून. अच्छा. ते बिमारी त्यांच्यामध्ये नाही आहे. ते फक्त हे कॅरेक्टरमध्ये मी ठेवलंय. मी नाव विसरून जातो, आपल्या बायकोचं नाव विसरून जातो, मेन विलनचं नाव विसरून गेलोय. बरं काय, बायकोचं नाव रिया आहे. तिला मलेरिया पण बोललोय मी. इट्स अ व्हेरी फनी थिंग. दॅट ट्रेट इज अ व्हेरी फनी ट्रेट विच इज देअर. दॅट्स इट. विसरायचं सर आहे, मग तुम्ही भाऊकथांना पण घेऊ शकला असता. अरे त्यांची डेटच नाही. किती वेळा मी फोन केला तर, अरे मी बिझी आहे. आम्हाला पण असं सांगतो सर, घरी असतो, बाकी काय करत नाही. तर आता येणार आहे जॅकी सर तुमच्याकडे. कॉप आहात सर या सिनेमात? नाही, मी कॉप नाही, पण ह्यांना माहितच असतं मी काय. अरे नाही हो, हे कॉप नाही. अच्छा. हे नेगेटिव्ह फोर्स आहे, बट नेगेटिव्ह नाही सांगणार मी. ग्रे कॅरेक्टर आहे. त्याचा पण एक पास्ट आहे. वाय इज लाईक दॅट. आणि जैकी दा का ज्यादा रिवील नहीं करेंगे. फिल्म में देखेंगे तो ज्यादा मजा आएगा. सरप्राईज. मी सरप्राईज आहे की मला इकडे बोलवलंय आणि आवडलं इकडे, असं नाही काय. बट डॅम गुड. खूप आवडतं तुमचा प्रोग्राम आणि खूप पॉप्युलर आहेत. लकी आहे माझ्यासाठी. हो, असं बोललं म्हणजे तुमचं कॉन्टेंट, तुमचं रायटर आणि तुम्ही सर्व आर्टिस्ट एक नंबर. थँक्यू. रॉकिंग. पण जॅकी सर किंवा अक्षय सर, तुम्ही तिघही एक मराठीशी एक वेगळं बॉन्डिंग आहे तुमचं. मी मागेही म्हणालो की रोहित सरांच्या सिनेमाचं नाव फक्त हिंदी असतं कधी कधी, बाकी सगळं मराठीत असतं. बरेचसे आपले मराठी स्टार पण मराठी बोलले. हो, फिल्म मध्ये मराठी बोलले. हे जे मराठीचे सर तुम्हाला आवड आहे ही कशामुळे? भाषा आवडते की बायको मराठी म्हणून? बॅलन्स करायला हवं. पण घरात मराठी बोलता का? बोलायचं का? इसका काम बोलणे का नाही? ऐकायचं. बायकोला बोलतो कोण? फक्त ऐकतो. बरं, बायको समोर बोलायचंच नाही, ऐकायचं. पण हे जे एक मराठी कनेक्शन आहे ते तुमच्या प्रत्येक फिल्म मध्ये येतच, ते कशामुळे? ज्यादातर पिक्चर पुलिस पर होती एंड महाराष्ट्र पुलिस पर है, मुंबई पुलिस पर रहती है, तो ऑब्वियसली सब महाराष्ट्र ही है ज़्यादातर. एंड और वो एक कनेक्शन बनता चला गया सिंघम से. एंड एक्टर्स भी सब, मोस्ट ऑफ द एक्टर्स भी सब मराठी सिनेमा के ही हैं. एंड एक फैमिली हो गई है अभी मराठी सिनेमा के साथ. मतलब पता नहीं चलता हिंदी फिल्म बना रहा हूँ या मराठी फिल्म बना रहा हूँ. एंड सिद्धार्थ जाधव वो हमेशा एक मजाक करता है कि रोहित हिंदी फिल्म बनाता है मराठी एक्टर के साथ. सो कनेक्शन है. क्या बात है, जोरदार टाळ्या. सर येऊ का? थोडंसं यायचं होतं, छोटं काम होते. काय कोण आले? गिफ्ट आणलं होतं. मला द्या. नाही तुमच्यासाठी नाही, रोहित सरांसाठी आणलं होतं. रोहित शेट्टी सरांसाठी? हा. काय हे बघा. काय हे? पटकन इंग्रजी शिका का? अरे इंग्रजी केवढी वाईट आहे त्यांची. चांगली आहे इंग्रजी. नाही केवढं वाईट आहे. छोट्या छोट्या गोष्टीचं स्पेलिंग येत नाही सरांना. का बाबा, सगळं येतं त्यांना. अरे खरं सांगतोय. मला सांगा, सर्कसचं स्पेलिंग काय? CIRCUS. बरोबर. सरांनी बघा काय लिहिलंय. CIRKUS. सर कसं असं चुकलं तुमचं? सर कसं असं चुकतं तुमचं? सर्कस. तुम्ही बाजीतने रंगाचा कोट. तुम्ही हसताय. तुम्ही सर्कसचं स्पेलिंग सांगाव काय? सोपे. GOA.
GOA. गोवा झालं ते. गोव्याला चला, मग माझी संध्याकाळी सर्कसच दाखवतो तुम्हाला. येतो. साधारण तुम्ही हे त्यांना गिफ्ट द्यायला आणलं होतं ना? नाही ऍक्च्युली रोहित शेट्टी सर मागे भेटले मला. आम्हाला 5,000 रुपये दिले. माझ्या मागे लागले, म्हणले ऐक ना कुश्या, गड्या माझं एवढं काम करणार, आता आलोच आहे तर पुढच्या पण सिनेमाचं प्रमोशन करून टाक. मी म्हणलं डन, करून टाकतो. आपण भाव नाही खायचा, काय आहे की नाही, म्हणून आपलं करून टाकलं, बस बाकी काय नाही. हा पुढचा पिक्चर त्यांचा पुढचा सिनेमा आहे सर, सगळ्यांनी नीट बघा रे. हा चला येतो सर. ठीक आहे, या. येतो. अरे अक्षय सर, अरे कसे आहात सर? अशी रिॲक्शन देतात जसं काय पहिल्यांदा बघितलं. 2 एपिसोड आपल्याकडे ते. नाही पण म्हणजे मला आता एक आठवलं म्हणून म्हणलं. सर पुढच्या सिनेमात म्हणा तुम्ही अमिताभ बच्चन साहेबांना आणि चंकी पांडे सरांना फायद्यातले 50% पैसे देऊन टाकणार. अमिताभ बच्चन आणि चंकी पांडे सरांना हे 50% फायद्यातले देणार आहेत का? त्यांच्या पिक्चरचं नाव आहे ना बच्चन पांडे. ते काय होतं? अक्षय सर मागे भेटले, त्यांनी आम्हाला 5,000 रुपये दिले आणि मला म्हणले ऐक ना कुश्या, असं मला म्हणले. असं ते म्हणा. ऐक कुश्या, ऐक ना गड्या, अरे आता आलोच आहे तर पुढच्या पण सिनेमाचं प्रमोशन करून टाक ना बच्चन पांडेचं. आता एवढंच करा. म्हणजे झालाच तो. कशाला अक्षय कुमार ट्राय करताय? नाही याने मगाशी लई घाण केला. मला जमत होतं, तुम्ही मला दिलं ना सर. ह्याचा प्रॉब्लेम काय माहितीये, ज्याला जे येतं ना त्याला तो देत नाही ते. ज्याला जे येतं ते मी दिलं ना, लय सिरियस होईल कार्यक्रम म्हणून देत नाही मी. काय बोलायचं. केलं तुम्ही प्रमोशन दोघांच्या सिनेमांचं, जावा प्लीज. येतो. हे बोल की. तर सगळ्या महाराष्ट्राला आम्हाला सांगायचंय, आमच्या दोघांचा पण एक जबरदस्त नवीन कोरा सिनेमा येतोय. वा. कोरा म्हणजे कोरा करकरीत. अच्छा, असा सिनेमा येतोय आणि तो पण पोलिसांवर आधारित आहे सर. बर काय नाव काय? त्याचं नाव आहे पांडू. वा. आणि त्याच्यात मी हिरो आहे. पांडूची भूमिका हा करतोय. अच्छा, हा हिरो आहे. तू कोण आहे मग? मी हे सेकंड हिरो असतो मी. अच्छा, म्हणजे तुमचा एक सिनेमा येतोय. तर मला सगळ्यांना सांगायचंय, सिनेमा घरात जाऊन हा सिनेमा नक्की बघा. 3 डिसेंबरला. लक्षात ठेवा. हे का केलं हे एवढं आता? माग जी स्टुडिओची माणसं भेटली, त्यांनी 5,000 दिले. नाही त्यांनी आमच्या पेमेंट मधले 5,000 काढून घेतले. म्हणले दुसऱ्यांच्या सिनेमाचं चाललंय प्रमोशन, आपल्या सिनेमाचं कधी करणार. जरा आपलं पण करा म्हणून आलो आपलं. क्या बात आहे. थँक्यू. बसताय पुढचं कॅलेंडरच घेऊन बसू. वर्षभराचं सगळं ह्याचं तर भरलेलंच असेल. अक्षय सर, रोहित सर आणि जग्गूदादा सर नक्की बघा 3 डिसेंबरला पांडू. सर येतो. चलो भिडू आता. घरातले का तुमच्या? नाही हे भावड्या बघ दादा. नाही बघतोय बसायचं. रोहित सर, थिएटर सुरू होत आहेत आता आणि थिएटरमध्येच जाऊन हा सिनेमा सगळ्यांनी बघितला पाहिजे. पण घरात जेव्हा तुम्ही होतात तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं? टेन्शन आलं होतं? टेन्शन होतं, बट मी पण यांच्यासारखं 2 महिने घरात होतो. खरंय. पण मी पण गेलो बाहेर, फिल्म केली, शो केलं, फिल्म केलं, सगळं काही केलं. हो. पण आमच्यासारखं आहे ना, बघा ना, घरात असलं की शेवटी प्रत्येकाला एक दिवस आला ज्या दिवशी स्वयंपाक करावा लागला, प्रत्येकाला एक दिवस घर तरी झाडावं लागलं. तुम्हालाही करावं लागलं असेल. हो, मी तर भांडी डिपार्टमेंट मार्केट होतो. कारण काय, कामवाल्या मावशी येऊ शकत नव्हते कोणाच्या घरी, सगळं लॉक झालं होतं आणि त्यावेळेला त्यांची पण किंमत आपल्याला कळाली की त्यांच्यामुळे किती चाललंय घर. तसं कधी काम करावं लागलं घरी? अरे मी आता पण करतो. ते पनिशमेंट आहे माझं. काय गडबड केली तर बर्तन भांडी करायला. तुम्ही कधी करता सर? करत असालच म्हणजे. मी घरीच नसतो. म्हणजे तू कुठलाही प्रश्न विचार, माझ्याकडे उत्तर ठरलं, मी घरी नसतो. काय मंडळी, मजा आली की नाही? अशीच मजा अजून करायची आहे, कारण बुधवार बाकी आहे आणि बुधवारी सुद्धा हे पाहुणे आपल्या बरोबर असणार आहेत याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.